सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही अशी आमची अवस्था झाली आहे. पण आता आमच्या मनातील दुःख सांगायची आमच्यावर वेळ आली आहे. आमच्या विचारांचा उद्रेक झाला आहे. आमचे जगणे अवघड झाल्याने आम्हाला आमच्या व्यथा जगासमोर मांडाव्याच लागणार आहे. शेती हा आमचा परंपरागत व्यवसाय, पण तोच व्यवसाय आता करणे डोईजोड झाले आहे. जीव जात नाही म्हणून आम्ही जगत आहोत. पडीक जमीन ठेवून आमच्या काळ्या आईला मान्य नाही. एकीकडे आम्ही दुष्काळाशी 2 हात करत असतो, तर दुसरीकडे ओला दुष्काळ. त्यात नवनवीन प्रकारचे रोग पिकांवर पडत असतात. त्यासाठी महागडी औषधे, मजूर वर्ग हे पाहता अगोदर भांडवल खर्च करा. नंतर पिकाला एखाद्या रोगाने पछाडले तर सर्व मेहनत पाण्यात जाते. हाती फक्त दुःख व कर्जबाजारीपणा. सुदैवाने पीक आलेच तर आमच्या पिकाला भाव नाही. आमचे कष्ट व पैसे मातीमोल होतात, कारण आमच्या पिकाला सांगायची लाज वाटेल असा कवडीमोल भाव. हे पाहून रडावेसे वाटते, पण रडून आमचे दुःख, वेदना समजणार कोण? कधी-कधी पिकवलेला माल कृषी बाजारामध्येही नेला जात नाही, कारण मजूर खर्च व गाडीभाडे परवडत नाही. त्यामुळे सर्व पिकवलेला माल पुन्हा मातीत गाडावा लागतो. त्यामुळे मी चिंताग्रस्त होतो. बँकेकडून घेतलेल्या कर्जाचे मुद्दलही फिटत नाही. त्यामुळे व्याजावर व्याज, दुप्पट कर्ज व्हायला वेळ लागत नाही. मग आमची जमीन बँकेकडे तारण असल्यामुळे आमची काळी आई आमच्या हातून जाण्याची वेळ येते. ते सहन न झाल्याने आम्हाला आत्महत्या करावी असे वाटते. कुटुंबाला तर उपाशी ठेवता येत नाही. कर्ज काढून का होईना त्यांना जगवावेच लागते. पण आमचे हाक ऐकणार कोण? कधी-कधी काही उन्मत्त लोकप्रतिनिधी आम्हाला शिवीगाळ देखील करतात. आमची फसवणूक करतात. कर्जमाफी जाहीर होते, तीही तुटपुंजी. खर्च लाखभर आणि मदत 20,000 रुपये. पोकळ आश्वासने व गोंडस भाषणबाजी करून आमची मनधरणी करत असतात. सरकारकडे अजूनही शेतकऱ्यांसाठी ठोस योजना नाहीत. यांत्रिक अवजारे पुरेसे नाही. तुटपुंजे अनुदान तेही जीव जायची वेळ येते तेव्हा मिळते. मग आमच्या विषयावर राजकारण केले जाते. प्रसारमाध्यमांना तेवढीच बातमी मिळते. आमच्याबद्दल खोटी सहानुभूती व्यक्त केली जाते. थोड्या दिवस आम्हाला अनेक योजनांचे गाजर दाखविले जाते. त्यांच्या विषयावर पोटतिडकीचे भाषण सुरू होते. योजनांच्या घोषणांचा पाऊस पडतो, मात्र वास्तवात फक्त आशावादी जीवन. शून्य मदत. आम्ही आता फक्त त्यांचा मतांचा गठ्ठा आहोत. निवडणूक आली की आमच्या विषयाचे भांडवल केले जाते. कर्जमाफी जाहीर होते. सत्तेत आल्यानंतर आम्हाला झुरवत ठेवतात. थोडी तिडकी नाही तर तब्बल 4 वर्षे. मग त्यांना आमचा पुळका येतो. आमची एकच इच्छा आहे, ते स्वाभिमानाने द्या. शेतकरी भिकारी नाही, तो जगाचा पोशिंदा आहे. सर्व जीवांचा अन्नदाता आहे. त्याला फसविणे म्हणजे काळ्या आईला फसविणे होय. मातृभूमीला फसविणे होय. मग ही लोकशाही पोटभरू झाली आहे हे निश्चित. आम्ही आता अडाणी राहिलो नाही. तुमचे सर्व डावपेच माहिती आहे. आम्ही वाचलो तर देश वाचेल. आम्हाला जास्त हावसुद्धा नाही. आम्हाला व आमच्या कुटुंबाला जगविता येईल एवढा आमच्या पिकांना हमीभाव द्या. संकटाच्या वेळी धावून या. वीज, पाणी वेळेवर द्या. दुष्काळ हटवा. मग आम्हाला तुमची कर्जमाफीसुद्धा नको.